आहे न्यूज 18 लोकमत मध्ये। आता एक ब्रेकिंग बातमी येते, ती म्हणजे विधान परिषदेच्या 11 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत पुरेशी मतं नसतानाही शिवसेना ठाकरे गटाने मिलिंद नार्वेकर यांची उमेदवारी जाहीर केल्याचं समोर येत आहे। यामुळे चुरस जी आहे ती वाढली आहे। महाविकास आघाडीच्या तिसऱ्या उमेदवारामुळे मतांची फाटाफूट होऊ शकते अशी चिन्ह निर्माण झाली आहेत। भाजपने 5 उमेदवारांची घोषणा केली, काँग्रेसने एकच उमेदवार जाहीर केलाय। काँग्रेसची अतिरिक्त मतं आणि ठाकरे गटाच्या मतांच्या आधारे नार्वेकर यांचं गणित जमू शकतं, पण राष्ट्रवादी शरद पवार गटाने शेकापचे जयंत पाटील यांना पाठिंबा जाहीर केलाय। त्यामुळे मोठ्या प्रमाणात चुरस जी आहे ती विधान परिषद निवडणुकीमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे। तर याबाबत आपण अधिक माहिती जाणून घेऊ आमचे प्रतिनिधी उदय यांच्याकडून। उदय, आगामी जी निवडणूक होणार आहे या निवडणुकीच्या विधान परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती मिलिंद नार्वेकर यांचं जे नाव समोर येतंय हे नाव कुठेतरी चुरस वाढवणार आहे। यामुळे राजकीय गणित जी आहेत उमेदवारांची ती कुठेतरी बदलू शकतात। विधान परिषदेच्या 11 जागांसाठी येत्या 12 जुलै रोजी मतदान होणार आहे। मात्र प्रत्यक्ष मतदान होणार काही निवडणूक बिनविरोध होणार या दुपारी 3 वाजेपर्यंत स्पष्ट होणार आहे। कारण मतांचा जर आपण कोटा पाहिला तर एकूण 23 मतांचा कोटा आहे प्रत्येक उमेदवार निवडून येण्यासाठी। तर त्यानुसार भाजपचे 5 उमेदवार हे सहज निवडून येतात। त्यानुसार भाजपने त्यांचे 5 उमेदवार जे अधिकृतपणे जाहीर केलेले आहेत। काँग्रेसने देखील त्यांचा उमेदवार एक जो आहे तो जाहीर केलेला आहे। राहिला पक्ष शिवसेनेचे 2 उमेदवार रिंगणामध्ये असणार आहे। अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या पक्षाचे 2 उमेदवार रिंगणात असणार आहे। महाविकास आघाडीमध्ये खरं तर चुरस आहे। महाविकास आघाडीकडनं 2 उमेदवार रिंगणात देणार तर तिसरा उमेदवार दिला जाणार। त्यानुसार ही निवडणूक जी आहे ती चुरशीची होणार आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सचिव मिलिंद नार्वेकर यांचं नाव सध्या चर्चेमध्ये आहे। मात्र त्यांच्यावरती अधिकृत जे आहे ते घोषणा जी आहे ती अद्याप झालेली नाही। जर का मिलिंद नार्वेकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला तर ते 12वे उमेदवार असतील। त्यामुळे प्रत्यक्ष मतदानाला सर्व उमेदवारांना सामोरं जावं लागणार आहे। त्यामुळे कोणत्या पक्षाची मतं फुट आहेत त्याकडे खरं तर सर्वांचं लक्ष लागणार आहे। 23 मतांचा जर कोटा पूर्ण करायचा असेल तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला देखील जवळपास 5 ते 6 मतं जी आहेत ती अधिकची त्यांना गोळा करावी लागणार आहे। आणि त्यासाठी कोणत्या पक्षाची मतं फुटतील हे आता पाहावं लागणार आहे। जी नक्कीच उदय, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।